तुम्ही महिन्याला 30,000 रुपये कमवा किंवा 3 लाख रुपये कमवा. पण जर या 7 आर्थिक चुका करत असाल, तर पैसा तुमच्याकडे कधीच टिकणार नाही. तुम्ही कधी विचार केलाय का? काही लोक कमी पगारातही श्रीमंत होतात, तर काही लोक लाखो रुपये कमावूनही कायम पैशाच्या तणावात का असतात? याचं कारण त्यांच्या कमाईत नसतं, तर त्यांच्या आर्थिक सवयींमध्ये असतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 7 मोठ्या मनी मिस्टेक्स पाहणार आहोत, ज्या तुमच्या आर्थिक प्रगतीचा सर्वात मोठा अडथळा ठरतात. आणि शेवटची चूक जवळपास प्रत्येक जण करतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मिस्टेक नंबर 1. बजेट नसणे. तुम्ही महिन्याला किती कमावता हे तुम्हाला माहिती असतं, पण महिनाभरात नेमका किती खर्च होतो हे माहिती आहे का? पगार खात्यात जमा होतो. UPI पेमेंट, ऑनलाईन शॉपिंग, फूड डिलिव्हरी, EMI आणि पाहता पाहता महिन्याच्या शेवटी बँक बॅलन्स जवळपास 0 होतो. याचं कारण एकच, आपण पैशाचं बजेट तयार करत नाही. लक्षात ठेवा, बजेट म्हणजे स्वतःला रोखणं नाही, तर प्रत्येक रुपयाला योग्य दिशा देणं आहे. दिशा नसलेला पैसा जास्त काळ टिकत नाही. म्हणून प्रत्येक खर्च लिहा. 50-30-20 हा नियम वापरा आणि महिन्याच्या सुरुवातीलाच सेव्हिंग्ज वेगळी काढून ठेवा. मिस्टेक नंबर 2. इमर्जन्सी फंड नसणे. कल्पना करा, अचानक घरात कोणीतरी आजारी पडतं किंवा नोकरी जाते, व्यवसायात नुकसान होतं, गाडी खराब होते किंवा घरात कोणतीही मोठी इमर्जन्सी येते आणि त्यावेळी तुमच्याकडे सेव्हिंग नसते. मग काय होतं? क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन किंवा मित्रांकडून पैसे मागावे लागतात. यामुळे आर्थिक संकट आणखी वाढतं. यावर सर्वात सोपा उपाय म्हणजे कमीत कमी 6 महिन्यांच्या खर्चाइतका इमर्जन्सी फंड तयार करा. हा पैसा सेव्हिंग्ज अकाउंट किंवा लिक्विड म्युच्युअल फंडमध्ये ठेवा. म्हणजे अडचणीच्या काळात तुम्हाला कर्ज घ्यावं लागणार नाही. मिस्टेक नंबर 3. क्रेडिट कार्डचा चुकीचा वापर. क्रेडिट कार्ड स्वतःमध्ये वाईट नाही, पण त्याचा चुकीचा वापर खूप महागात पडू शकतो. अनेक लोक फक्त मिनिमम पेमेंट भरतात आणि उरलेली रक्कम पुढच्या महिन्यावर ढकलतात. पण यावर 30 ते 45% व्याज लागू शकतं. लहानशी खरेदी मोठ्या कर्जात बदलते. म्हणून नेहमी फुल पेमेंट करा. गरज असेल तेव्हाच EMI वापरा आणि रिवॉर्ड पॉइंट्स मिळवण्यासाठी कधीही अनावश्यक खर्च करू नका. मिस्टेक नंबर 4. गुंतवणूक उशिरा सुरू करणे. खूप लोक म्हणतात, आता खर्च जास्त आहे, नंतर SIP सुरू करतो, थोडे पैसे साठू दे. पण वेळ कोणासाठीही थांबत नाही. समजा, एक व्यक्ती वयाच्या 25व्या वर्षी 5,000 रुपयांची SIP सुरू करते आणि दुसरी व्यक्ती तीच SIP वयाच्या 35व्या वर्षी सुरू करते. दोघेही समान रक्कम गुंतवतात, पण लवकर सुरुवात करणाऱ्याची संपत्ती अनेक पटींनी जास्त असते. यालाच म्हणतात कंपाऊंडिंगची ताकद. म्हणून मोठ्या रकमेची वाट पाहू नका, लवकर सुरुवात करा. मिस्टेक नंबर 5. लाईफस्टाईल इन्फ्लेशन. सॅलरी वाढली आणि लगेच नवीन मोबाईल, नवीन कार, महागडे कपडे, लक्झरी ट्रिप, आणखी मोठे EMI. इन्कम वाढते, पण सेव्हिंग्ज मात्र तिथेच राहते. यालाच लाईफस्टाईल इन्फ्लेशन म्हणतात. यावर उपाय खूप सोपा आहे. जेव्हा सॅलरी वाढेल, तेव्हा वाढलेल्या उत्पन्नातील किमान 50% रक्कम सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये टाका. तुमचं फ्युचर तुमचं आजचं निर्णय ठरवत असतं. मिस्टेक नंबर 6. इन्शुरन्सकडे दुर्लक्ष. लोक लाखोंची कार घेतात, पण हेल्थ इन्शुरन्स घेत नाहीत. एका मोठ्या हॉस्पिटल बिलमुळे अनेक वर्षांची सेव्हिंग संपून जाते. आणखी गंभीर परिस्थिती म्हणजे जर घरातील कमावणाऱ्या व्यक्तीला काही झालं, तर संपूर्ण कुटुंब आर्थिक संकटात येऊ शकतं. म्हणून हेल्थ इन्शुरन्स असणं आवश्यक आहे. टर्म इन्शुरन्स असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इन्शुरन्स हे संरक्षणासाठी असतं, इन्व्हेस्टमेंट म्हणून नाही. मिस्टेक नंबर 7.
पैसे कमावतो पण पैसे वाढवायला शिकत नाही. शाळेमध्ये आपल्याला इन्कम टॅक्स शिकवत नाहीत, इन्व्हेस्टमेंट शिकवत नाहीत. म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केट, इन्फ्लेशन, कंपाऊंडिंग या गोष्टींबद्दल अनेकांना माहितीच नसते. म्हणून लोक आयुष्यभर फक्त पैसे कमावत राहतात, पण संपत्ती तयार करू शकत नाहीत. दर महिन्याला एक फायनान्स बुक वाचा, विश्वासार्ह यूट्यूब चॅनल्स पहा आणि स्वतःचं फायनान्शियल एज्युकेशन सतत वाढवत राहा. कारण ज्ञान हीच सर्वात मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. तर मित्रांनो, या 7 पैकी एक जरी चूक तुमच्याकडून होत असेल तर आजपासून ती सुधारायला सुरुवात करा. लक्षात ठेवा, मोठा पगार माणसाला श्रीमंत बनवत नाही. योग्य आर्थिक सवयी, योग्य निर्णय आणि सातत्यपूर्ण गुंतवणूक यामुळेच खरी संपत्ती तयार होते. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आमच्या फायनान्स वर्ल्ड मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.